गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजना व दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। एप्रिलच्या हप्त्याचे वितरणासंदर्भात नवीन मेसेज आला होता, जे आपली ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सांगितलं होतं 9 व 10 तारखेला जे लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट असणार आहे, कारण पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही असा मेसेज आला होता। बरेच जे लाभार्थी आहेत त्यांनी कमेंट करून विचारलं की कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। या संदर्भात आपण सगळी सविस्तर माहिती पाहणार आहोत, कारण बरेच दिव्यांग बांधव आहेत जे टेम्पररी UDID कार्ड आहे, त्यांच्याकडे टेम्पररी प्रमाणपत्र आहे किंवा जे सरकारने नवीन शासन निर्णय काढलेला आहे त्या संदर्भात आपण इथे सविस्तर माहिती पाहणार आहोत, कारण सरकारचा एक मोठा निर्णय असणार आहे। या लाभार्थ्यांचे हप्ते कायमचे बंद होणार आहे। हप्ता वाटप संदर्भात एक महत्त्वाची अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलमध्ये नवीन आहे किंवा अजूनही आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब व फॉलो करून घ्यायचं आहे। तर GR लगेच आपण पाहून घेऊया। विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबत आता विशेष सहाय्य योजनेचे जे सर्व लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जो निर्णय आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निघालेला आहे। त्यामध्ये सांगितलेलंच आहे, म्हणजे आधीसुद्धा सरकारने घोषणा केली होती जे टेम्पररी दिव्यांग आहेत त्यांना कोणतेही हप्ता मिळणार नाही। मग इथे प्रस्तावना काय आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे। तर सदरहून योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBTद्वारे करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे। आता आपल्याला माहिती आहे की DBTद्वारे म्हणजे डिसेंबर 2024 पासून जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत जे आधार संलग्न बँक खाते आहे त्या खात्यामध्ये पैसे जमा होतात व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना प्रति महिना प्रति लाभार्थी 1,500 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते। तसेच जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना 1,500 वरून 2,500 रुपये शासनाने निर्णय घेऊन वाढ केलेली आहे। ऑक्टोबर 2025 पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। पण आता इथे शासन निर्णयामध्ये जे काही नवीन निकष देण्यात आलेले आहे व याआधीसुद्धा शासनाने घोषित केले होते की राज्य सरकारने ते सांगितलं होतं राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वयोवृद्ध योजना या सर्व योजना आहेत त्यासाठी जे काही पॉईंट्स दिलेले आहेत आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया, ज्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत बघा। DBT मार्फत पैसे वगैरे सगळं, त्यानंतर जे नवीन पद्धतीने नवीन अर्जदार आहेत, नवीन ज्यांनी अर्ज केले आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं असणार आहे की जे आता टेम्पररी दिव्यांग असतील किंवा ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल। बरेच जण म्हणतात की आम्ही आता अर्ज भरलेला आहे, मग आम्हाला पैसे जमा होतील का नाही, आम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार का नाही। तर यामध्ये हे सांगेल की DBT मार्फत पैसे वगैरे जमा होणार, ते उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे, कागदपत्र असणार आहे त्याची पडताळणी केली जाणार आहे, एकत्रित कुटुंबातील सदस्यांचे वार्षिक उत्पन्न असणार आहे त्याची पडताळणी करून लोकेशनसह फोटो पोर्टलवर अद्ययावत करावेत। हे सगळी माहिती इथे दिलेली आहे। पण एक महत्त्वाचा निर्णय बघा इथे घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर संस्थांमार्फत मासिक त्रैमासिक 6 माही लाभ घेत असलेले व्यक्ती तसेच तात्पुरता स्वरूपात दिव्यांग असलेले व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही। मग हे चुकीचं असणार आहे, कारण बरेच लाभार्थ्यांना हा प्रॉब्लेम आहे की तात्पुरतं दिव्यांग म्हणजे आम्ही दिव्यांग नाही का, तात्पुरतं दिव्यांगतेमध्ये म्हणजे आम्ही अपंग नाही का, हे सुद्धा प्रश्न विचारले जात आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक डिसेबिलिटी ID म्हणजेच UDID कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे। सदर लाभार्थी पात्र असूनही योजनेचा अर्थसहाय्य मिळण्यापासून जर वंचित राहिले असेल त्याबाबत संपूर्ण जबाबदारी संबंधित नायब तहसीलदार यांची राहणार आहे। पण इथे नक्कीच इथे दिव्यांग बांधवांवर अन्याय होत आहे का, म्हणजेच काय तात्पुरतं स्वरूपात जे दिव्यांग आहे त्यांना हे दिव्यांगत्व म्हणजे ह्या योजनेचा लाभ न मिळत असल्यामुळे किंवा लाभ मिळणार नाही हे स्पष्टपणे सांगितल्यामुळे नक्कीच इथे नाराजी दिसून येत आहे। कारण शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर संस्थेमार्फत मासिक त्रैमासिक 6 मासिक लाभ घेतले असलेले जे व्यक्ती आहेत तसेच ते असू दे, ते व्यक्तीला कोणता तरी लाभ मिळत आहे, पण जे तात्पुरतं टेम्पररी दिव्यांग आहे त्यांना सुद्धा हा लाभ मिळणे तितकेच गरजेचं आहे। कारण जन्मतः दिव्यांग नसले तरी नंतर दिव्यांग झाले तरी सुद्धा ते दिव्यांगच असणार आहे। आता दिव्यांगत्व म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर सारे टाईप्स आहेत, ते पण आपण थोडक्यात बघूयात।
दिव्यांगचे दोन प्रकारे होऊ शकतात, एक म्हणजे जन्मापासून असलेली आणि दुसरं म्हणजे अपघातानंतर झालेली दिव्यांगता. आता जन्मापासून म्हणजे की ही दिव्यांगता जन्मापासूनच असते, ज्यामध्ये बहिरेपणा आहे, बोलण्यात दोष आहे, मानसिक दिव्यांगता आहे किंवा दृष्टीदोष म्हणजे आंधळेपणा किंवा कमी दिसणे. आणि अपघातानंतर म्हणजे काय, ही दिव्यांगता जन्मानंतर एखाद्या अपघातामुळे किंवा घटनेमुळे होते. म्हणजे काय, ॲक्सिडेंट असतील म्हणजे रस्ते अपघातात झालेली दुखापत, कामाच्या ठिकाणी झालेली गंभीर दुखापत, पडल्यामुळे होणारी इजा, विजेचा धक्का लागणे किंवा भाजल्यामुळे हातपाय गमावणे, अशा प्रकारे ही दिव्यांगता असू शकते. त्यानंतर दिव्यांगाचे प्रमुख प्रकारे म्हणजे काही दृष्टीदोष, श्रवणदोष, शारीरिक लोकोमोटर अपंगत्व, वापरण्यात अडथळे येणे जसे की अस्थिव्यंग, हातपाय वापरण्यात अडथळे येणे, मूकबधिरता, बौद्धिक अपंगत्व, मानसिक आजार, हे असे काय झालेले की RPWD कायदा 2016 नुसार हे दिव्यांगाचे प्रमुख प्रकार आहेत, ज्यामध्ये बहुविकलांग आहे, स्वमंगता, ॲटोइझम आहे, इतर दिव्यांगत्व सुद्धा असणार आहे. आणि ते अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार या कायद्यानुसार दिव्यांगाचे 21 प्रकार निश्चित केलेले आहे. पण इथे जो GR आहे त्यामध्ये काय सांगितलं की तात्पुरतं स्वरूपात दिव्यांग असलेले व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही. मग इथे काही दिव्यांग बांधवांकडे 5 वर्षाचं तुमच्याकडे तात्पुरतं स्वरूपात कार्ड असेल किंवा टेम्पररी दिव्यांगता म्हणून स्वीकारले असतील, पण त्यांना काय असणार आहे, विशेष सहाय्य योजनेसाठी ते पात्र नसणार नाही. मग हे कायदा आहे ते तुम्हाला पटलं आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हीसुद्धा तात्पुरते स्वरूपात दिव्यांग असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलोअर्स सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.